तर मैत्रिणींनो, आज आपण दुपारच्या जेवणासाठी ना शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी केलेली आहे. तर ती कशी केलेली आहेत आज आपण बघूयात. मी इथे शेवग्याच्या शेंगाची सालं काढून घेतलेली आहेत. पूर्ण सालं काढलेली नाही, थोडेसे अर्धे काढलेले आहेत. म्हणजे आपल्याला ह्या थोड्याशा 80% शिजवायच्या आहेत ना, कारण आपल्याला सुक्या करायच्या आहेत. मी ह्या भरपूर शेंगा घेतलेल्या आहे, कारण ह्या माझ्या गार्डनमधल्याच आहेत. आता आपण काय करूया, त्याला थोडंसं मीठ टाकून आपण याला शिजवून घेऊया, म्हणजे 80% शिजवून घेऊया. वाटलंच तर तुम्ही हळद आणि हिंगही घालू शकता. आणि त्यासाठी बघा, आपल्याला मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 इंचपर्यंत अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे भरपूर छोटी अर्धी वाटी, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि मसाले पण बघूयात आपण. हे बघा, अगदी थोडे मसाले लागणार आहेत आपल्याला. गोडा मसाला घेतलेला आहे मी 1 चमचा, म्हणजे 1 टीस्पून, आणि 1 टीस्पून जिरे घेतलेले आहे, आणि अर्धा टीस्पून मोहरी घेतलेली आहे. रंगाचं लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, आणि साधं लाल तिखट घेतलेलं आहे, आपल्याला किती तिखट करायचं आहे त्यावर. आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे, आणि मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार शेवग्याच्या शेंगा घ्या आणि त्याच्यानुसार सर्व साहित्य घ्या. पण मी कृती कशी करायची आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला डिटेल देणार आहे, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. 1 टेबलस्पून धने पावडर घेतलेले आहे, आणि 1 छोटा चमचा हिंग पावडर घेतलेले आहे. 1 मोठा कांदा आणि 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे कारण माझ्याकडनं फोटो डिलीट झाला ना, त्याबद्दल सॉरी. नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शेंगा शिजतायत ना, तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तेल नाही घालायचं, आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. हलका गोल्डन होईपर्यंत भाजलं की आपण काढून घेऊया. आणि त्यानंतर मिरच्या घेतल्यात ना आपण 2 हिरव्या, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, थोड्याशा कमी जास्त केल्या तर चालणार आहे. आणि लसूणसुद्धा आपण इथे भाजून घ्यायचा, आणि अद्रक पण ह्याच्यात घालून भाजून घेऊ, आणि आपण कोथिंबीर घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे, अगदी थोडंसं पाणी घालून. अगदी 1-2 मिनटं भाजल्या की आपल्याला त्या काढून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याचा कच्चा स्मेल येत नाही, हो की नाही. चला, आता मसाला थंड झाला आहे, आपण अशी मिक्सरला काढून घेऊया, किंवा तुम्ही पाट्यावर केला तरी चालणार आहे. त्यानंतर आपण हे बघा, शेंगा शिजल्या, आणि आपण ह्या अगदी थोडंसं क्रंच राहील इथपर्यंत शिजवून घेतल्या आहे, कारण आपल्याला थोडीशी एक वाफ पण आणायची आहे. आणि आता काय करायचं, शेंगाला मधून चिरा द्यायच्या, काही शेंगाला, आणि काही तशाच ठेवायच्या. वाटल्यास तर सर्व शेंगाला चिरा दिला तरी चालेल, कारण त्याच्यामध्ये मसाला जायला हवा ना. आता आपण फोडणीची तयारी करूयात. हे बघा, शेंगाचं पाणी इतकं निघालेलं आहे, आपण शेंगा शिजवल्यात ना. आता आपण फोडणीच्या तयारीसाठी इथे 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्या आवडीनुसार घाला. मी जरा चमचमीत करणार आहे, कारण आपल्याला सुक्या शेंगा करायच्या आहेत ना. सर्वात आधी गरम तेल झाल्यानंतर मोहरी घातली, मोहरी तडतडली की मग जिरे घालायचे, आणि नंतर आपण इथे कांदा घातला 1 मोठा बारीक कट करून, कारण आता सुक्या शेंगा करायचं तर त्याला मसाला हवाच ना, म्हणजे त्याला आतमध्ये जाईपर्यंत. आणि आता त्यानंतर हे वाटण केलं आहे ना आपण, हे वाटण मी इथे घातलेलं आहे बघा, आणि हे आपण छान असं परतून घेऊया. कांदा आपल्याला 2-3 मिनटं परतला की मग हे वाटण घालायचं आपल्याला इथे, आणि ते पण थोडंसं तेल सुटायला लागलं की मग त्याच्यानंतर आपल्याला वरून टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आणि कांदा मी मोठा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, थोडासा कमी जास्त करून. आणि आता हे टोमॅटो घातला आहे ना आपण, त्यावर थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टोमॅटोला छान पाणी सुटून ते छान स्मूथ होईल, मऊ होईल, आणि एकजीव पण होईल. आता हे छान असं आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, लाल आणि हिरवा छान दिसतोय ना. त्यामुळे आपली खोबऱ्यामुळे आणि हे सर्व साहित्य घातलं तर छान अशी आपली भाजी टेस्टी होणार आहे. म्हणजे आपल्याला सुक्या शेंगासाठी हा मसाला किती छान लागणार आहे, तुम्ही बघू शकता. आता तेलही सुटलेलं आहे छान टोमॅटोला, म्हणजे सर्व मसाल्याला. त्यानंतर आपण इथे धना पावडर घातलेले आहे, कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे, साधं लाल तिखट घालायचं आहे,
आणि हळद पण घालायची आहे. हिंग घाला हां, हिंग जरूर घाला, म्हणजे छान लागते भाजी. आता हे छान असं आपण परतून घेऊया. याला पण आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे मसाला केलेलं भांडं मी इथे थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे मसाला पण खाली लागणार नाही आणि छान मसाला भाजेल. आणि हा आपण असा मसाला केला आहे ना, यालाही तेल सुटायला पाहिजे. आणि मग आपण या ज्या शेंगा घालू त्या शेंगाला हा मसाला आपोआप त्या शेंगामध्ये जाणार आहे. आता वरून आपण इथे मीठ घातलेलं आहे आणि जेव्हा उकळी येईल ना मसाल्याला त्यावेळेस आपण गोडा मसाला घालायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान टिकून राहतो. हे बघा, आता मसाल्यातलं पाणी आटलं आहे, तेलही सोडले, मसाला छान तयार झालेला आहे. आता आपण काय करूया की त्या शेंगा शिजल्यात ना आपल्या, त्या शेंगा आपल्याला या मसाल्यामध्ये घालायच्या आहे. तुम्ही बघू शकता ना, मसाला छान झाला आहे ना आणि कलरसुद्धा छान मस्त सुंदर आलेला आहे. आता या शेंगा आपण याच्यामध्ये घालायच्या आणि अगदी हलक्या हाताने त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्या शेंगा फुटायलाही नको आणि त्याच्यामध्ये मसालासुद्धा जायला हवा, म्हणजे त्या छान टेस्टी लागणार आहेत. आणि कोथिंबीर घाला आपल्या आवडीनुसार. आणि तुम्ही कशी करता शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी ती सांगा मला, आणि ही एकदा जरूर ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी आवडते आहे, मी तुम्हाला ती नक्की करून दाखवेल हां. आता आपण हे चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, शेवग्याच्या शेंगामध्ये किती भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला त्याचे फायदे होतात. तर आता आपण थोडंसं पाणी घालूया, अगदी थोडंसं, म्हणजे छोटी अर्धी वाटी इथे आपण पाणी घालूया, म्हणजे आपल्याला 1-2 मिनटं वाफ आणायची आहे, म्हणजे हा मसाला छानपैकी शेंगामध्ये मुरेल आणि आणखी टेस्टी होईल. आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. शेंगा तुटणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. आणि आता आपण यावर झाकण ठेवायचं आणि मधून चेक करत 3-4 मिनटं वाफ आणायची आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे हां. हे बघा, आपण चेक करत झाकण ठेवत शेंगा अगदी हलक्या हाताने मिक्स करत हे बघा, शेंगा आपल्या छान अशा शिजलेल्या आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे. हे बघा, ही आपली अशी शेंगाची सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही कशी करता मैत्रिणींनो? तुम्हाला रेसिपी आवडली का? रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा हां, आणि केल्यावर मला सांगायला विसरू नका. हे बघा, अगदी आपला दुपारच्या जेवणासाठी ही अगदी झटपट भाजी तयार झालेली आहे. तर मी आज फक्त शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी केलेली आहे आणि चटणी आणि आपलं रोजचं दही. बस, अगदी सिंपल अशी थाळी माझी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया हां. तोपर्यंत मस्त खा, आपली काळजी घ्या आणि स्वस्थ रहा. गुड बाय.